नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला योजना आणि राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी घेऊन आलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, नीट लक्ष द्या. आज दुपारी सरकारकडून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे असं नाही की सगळ्यांना एकाच वेळी पैसे मिळाले. काही जिल्ह्यांमध्ये आधी पैसे पाठवायला सुरुवात झाली आहे आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत त्यांच्या मोबाईलवर लगेच SMS आला आहे. त्या SMS मध्ये असं लिहिलेले आहे की तुमच्या खात्यात सरकारकडून अमुक इतकी रक्कम जमा झाली आहे. जर तुमच्या मोबाईलवर असा SMS आला असेल तर समजा तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत, आणि जर अजून SMS आला नसेल तर काळजी करू नका, कारण पैसे जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, नेमके किती पैसे खात्यात जमा होत आहेत? तर नीट ऐका. काही लाभार्थ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा झालेले आहेत, काही लोकांच्या खात्यावर 2,500 रुपये जमा झालेले आहेत, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर यापेक्षा वेगळी रक्कम जमा झाल्याचे देखील दिसत आहे. म्हणजे सगळ्यांनाच एकसारखी रक्कम मिळते असं नाही. प्रत्येक लाभार्थ्याची स्थिती वेगळी असल्यामुळे रक्कम वेगळी आहे. आणि हो मित्रांनो, अनेक महिलांच्या खात्यावर देखील थेट पैसे क्रेडिट झालेले आहेत. म्हणून जर तुमच्या खात्यावर 2,000, 2,500 किंवा यापैकी कोणतीही रक्कम जमा झाली असेल तर ते पूर्णपणे नॉर्मल आहे. मित्रांनो, जर तुमच्या बँक खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर घाबरायची गरज अजिबात नाही. याचा अर्थ असा नाही की तुमचे पैसे बंद झाले आहेत. खूप लोकांना आजचे पैसे मिळालेत, तर काही लोकांना थोडा वेळ किंवा 1-2 दिवसांना मिळणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे पैसे कोणत्या कारणामुळे आले नाहीत, कधीपर्यंत ते खात्यात जमा होतील आणि पैसे लवकर मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल. म्हणून एकही सेकंद स्किप करू नका. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. सरकार सगळ्या जिल्ह्यांना एकाच वेळी पैसे पाठवत नाही. म्हणजे असं नाही की आज बटन दाबलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. सरकार जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने पैसे खात्यात पाठवत आहे. म्हणूनच काही लोकांना आज दुपारपर्यंत पैसे मिळाले, काहींना संध्याकाळपर्यंत मिळतील, तर काही लोकांना उद्या देखील पैसे मिळू शकतात. म्हणून जर तुमच्या जिल्ह्यात अजून पैसे आले नसतील तर घाई करू नका, तुमचा टप्पा लवकरच येणार आहे. मित्रांनो, सध्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे, चालू महिन्याचा हप्ता आणि मागील जे पैसे थकले होते हे सगळे पैसे एकत्र मिळणार का? तर नीट ऐका. काही लाभार्थ्यांच्या खात्यावर मागील थकीत रक्कम आणि चालू महिन्याचा हप्ता दोन्ही एकत्र जमा झालेले आहेत. पण काही लाभार्थ्यांच्या बाबतीत सगळे पैसे एकाच वेळी दिलेले नाहीत. त्यांना सरकारकडून हप्त्याने रक्कम दिली जात आहे. म्हणजेच कुणाला आज थोडे पैसे मिळाले तर उरलेली रक्कम पुढच्या टप्प्यात जमा होणार आहे. म्हणून ज्यांना पूर्ण पैसे अजून मिळाले नाहीत त्यांनी घाबरायचं कारण नाही. मित्रांनो, इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सरकार हे पैसे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने पाठवत आहे. म्हणजे मध्ये कोणताही एजंट नाही, कोणताही ऑफिसचा फेरा नाही. थेट सरकारकडून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. पण यासाठी एक अट आहे, ज्यांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे त्यांच्याच खात्यावर हे पैसे जमा होत आहेत. जर आधार लिंक नसेल तर पैसे अडकू शकतात. म्हणून प्रत्येकाने आपलं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही हे एकदा नक्की तपासा. मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. असं दिसतंय की एका जिल्ह्यात काही लोकांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत, पण त्याच जिल्ह्यातील काही लोकांना अजून पैसे मिळालेले नाहीत. याचा अर्थ असा नाही की कोणाचं नाव काढून टाकलेलं आहे किंवा पैसे बंद झाले आहेत. यामागे काही ठराविक कारणे असतात. काहींची कागदपत्रांची प्रक्रिया अपूर्ण असते, काहींचं आधार लिंकिंग किंवा KYC पूर्ण नसते, तर काही वेळा तांत्रिक कारणामुळे पैसे उशिरा येतात. म्हणून ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. पुढे मी नेमकी कोणती कारणे असू शकतात आणि ती कशी सोडवायची ते सगळं सोप्या भाषेत सांगणार आहे. मित्रांनो, आता वेळेचा मुद्दा नीट समजून घ्या. सगळ्यांच्या खात्यात पैसे एकाच मिनिटाला येत नाहीत. काही लोकांच्या खात्यात 1 ते 2 तासात पैसे जमा होतात. काहींच्या बाबतीत 24 ते 48 तास लागतात, तर काही प्रकरणामध्ये 72 तासापर्यंत देखील वेळ लागू शकतो. हे सगळं सरकारच्या प्रक्रिया आणि बँक सिस्टीमवर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही वारंवार खाते तपासा, पण घाई, तणाव किंवा घाबरून जाऊ नका. तुमचा नंबर येईल तेव्हा पैसे नक्कीच खात्यात जमा होतील. मित्रांनो, आता सध्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे ते नीट समजून घ्या. सध्या खालील जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत: नागपूर, पुणे, सांगली, सातारा, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, परभणी, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सोलापूर,
रायगड, पालघर, नाशिक आणि सिंधुदुर्ग. पण मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की ज्या जिल्ह्यांमधल्या सगळ्यांच्याच खात्यावर पैसे आलेले आहेत. याच जिल्ह्यांमध्ये काही लाभार्थ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत, कारण वाटप टप्प्याटप्प्याने सुरू आहे. म्हणून जर तुमचं नाव या जिल्ह्यांमध्ये असेल आणि तरीही पैसे आले नसतील तर घाबरू नका. थोड्या वेळात तुमचाही नंबर येणार आहे. मित्रांनो, जर तुमच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर आता या गोष्टी एक एक करून नीट तपासा. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का? दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमची KYC पूर्ण आहे का? तिसरी गोष्ट आहे, तुमचं आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे का? म्हणजे आधार बंद किंवा निष्क्रिय नसावा. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आधार बँक सीडिंग ॲक्टिव्ह आहे का? जर यापैकी एकही गोष्ट अपूर्ण असेल तर पैसे अडकू शकतात. म्हणून हे सगळं तुम्ही जवळच्या बँकेत किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन एकदा नक्की तपासून घ्या. हे काम पूर्ण झालं तरच पैसे मिळायला कोणतीही अडचण येणार नाही. आता जाणून घेऊया, SMS आला नाही तरी पैसे आलेले असू शकतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांनाच SMS येतोच असं नाही. काही वेळा बँकेचा SMS उशिरा येतो किंवा अजिबात येत नाही. म्हणून फक्त SMS वर अवलंबून राहू नका. एकदा स्वतः बँक खातं चेक करा. अनेक लोकांना SMS न येता पैसे खात्यात जमा झालेले आहेत. आता बघा, शनिवारी रविवारी पैसे येतात का? खूप जण विचारतात, शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी पैसे येतात का? तर मित्रांनो, हो, DBT प्रणाली 24 तास चालू असते. म्हणजे सुट्टी असली तरी पैसे खात्यात जमा होऊ शकतात. म्हणून आज सुट्टी आहे म्हणून पैसे येणार नाहीत असं समजू नका. बँक बदलली असेल तर काय होतं? जर तुम्ही अलीकडे बँक खातं बदललेलं असेल तर पैसे जुन्या खात्यात अडकू शकतात. अशा वेळी तुमचं नवीन बँक खातं योजनेला अपडेट आहे का हे तपासणं खूप गरजेचं आहे. बँक बदलली असेल तर ताबडतोब कार्यालयात माहिती द्या. आता जाणून घेऊया, खाते इनॅक्टिव्ह असल्यास काय? मित्रांनो, जर तुमचं बँक खातं खूप दिवस वापरत नसेल तर ते इनॅक्टिव्ह झालेलं असू शकतं. इनॅक्टिव्ह खात्यावर DBT पैसे जमा होत नाहीत. म्हणून खातं चालू आहे का हे बँकेत जाऊन एकदा नक्की तपासा. नावातील चूक असेल तर पैसे अडकतात. आधार कार्डमधील नाव आणि बँक खात्यातील नाव जर जुळत नसेल तर DBT पैसे अडकतात. म्हणून नावात स्पेलिंग चूक, आडनावाचा फरक हे सगळं तपासणं खूप महत्त्वाचं आहे. आता जाणून घेऊया, मोबाईल नंबर अपडेट असणं का गरजेचं? तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणं खूप गरजेचं आहे. कारण पैसे आले की SMS अलर्ट मिळतो आणि कोणतीही अडचण लगेच कळते. मोबाईल नंबर बदलला असेल तर बँकेत अपडेट करून ठेवा. पैसे परत गेले तर काय करायचं? काही वेळा DBT पैसे रिजेक्ट होऊन सरकारकडे परत जातात. असं झालं तरी घाबरायची गरज नाही, कारण पुढच्या टप्प्यात तेच पैसे पाठवले जातात. फक्त तुमची माहिती बरोबर असायला हवी. हेल्पलाईन किंवा कार्यालयात कधी जायचं? जर 72 तास उलटून गेले आणि तरीही पैसे आले नाहीत आणि तुमची सगळी प्रक्रिया पूर्ण असेल तेव्हाच कार्यालयात जा. उगाच पहिल्या दिवशी चक्रा मारू नका. दर महिन्याला असे उशीर का होतात? मित्रांनो, संजय गांधी योजनेचे लाभार्थी लाखोंच्या संख्येत आहेत. म्हणून इतक्या मोठ्या संख्येने पैसे पाठवायला थोडा वेळ लागतो. हा उशीर तुमच्यापुरता नसतो, संपूर्ण राज्यासाठी असतो. अफवांवर विश्वास ठेवू नका. व्हॉट्सअप, फेसबुकवर अनेक चुकीची माहिती फिरत असते. पैसे बंद झाले, नाव कापलं, योजना बंद झाली अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत अपडेट आणि विश्वासार्ह माहितीवरच भरोसा ठेवा. मित्रांनो, आता शेवटच्या आणि सगळ्यांना दिलासा देणारी माहिती लक्षात ठेवा. जर तुमचं आधार लिंकिंग, KYC आणि बँकची सगळी प्रक्रिया पूर्ण असेल तर 24 ते 72 तासांच्या आत पैसे तुमच्या खात्यावर नक्की जमा होतील. यात कुठलीही शंका नाही. म्हणून वारंवार काळजी करू नका. ऑफिसला चक्रा मारू नका. फक्त थोडा संयम ठेवा. सरकारकडून प्रक्रिया सुरू आहे. तुमचे पैसे येणारच आहेत. मित्रांनो, आजची ही महत्त्वाची माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर अशाच प्रकारची सरकारी योजना, पेमेंट अपडेट आणि शेतीविषयक महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला दररोज मोबाईलवर शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट्स थेट हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप लिंकवर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा नक्की जॉईन करा. चला तर मग मित्रांनो, पुढील अपडेटसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.